खानापूर तालुक्यातील भाळवणी येरळा नदीमध्ये 8 मुले बुडाली। 7 जणांना वाचवण्यात यश, एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू। सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील शिकलगार मळ्यामध्ये येरळा नदीमध्ये पोहायला गेलेली 8 मुले नदीमध्ये बुडाली। त्यातील 7 जणांना वाचवण्यात यश आलेलं असून एका 20 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे। फिरदौस जाकीर शिकलगार असं या मुलीचं नाव असून तिचे मूळ गाव कोरेगाव आहे, तर ती मुंबई येथे राहत होती। भाळवणी येथील शिकलगार मळ्यामध्ये एका लग्न समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमास मुंबई तसेच बाहेर गावातून मोठ्या प्रमाणावर पाहुणे आले होते। येथील शिवतेज मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रम सुरू असताना काही जण येरळा नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते। त्यामध्ये 17 ते 18 लहान मुली होती। त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांचे पालक सुद्धा होते। ही सर्व मुले 12 ते 14 या वयोगटातील होती। मुले पाण्यामध्ये खेळत असताना त्यांचे पालक नदीकाठावर पाहत उभे होते, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने काही मुले पाण्याच्या खोल प्रवाहामध्ये गेली। त्याचवेळी त्यांना वाचवण्यासाठी काही मुले धावली। या सर्व गोंधळात 7 ते 8 मुले बुडाली। यावेळी नदीच्या काठावर असलेल्या पालकांनी आणि इतर सर्वांनी नदीमध्ये धाव घेऊन मुलांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला। यावेळी बुडालेल्या 7 मुलांना वाचवण्यात आले। फिरदौस शिकलगार ही नदीच्या पाण्यामध्ये बुडाली। या मुलांना वाचवत असताना काही पालकांना पोहता येत नव्हते, ते सुद्धा या मुलांना वाचवण्यासाठी नदीमध्ये उतरले। सर्व बुडालेल्या मुलांना पाण्याबाहेर काढल्यानंतर 3 ते 4 मुले अस्वस्थ होते। त्यांना विट्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले। यावेळी फिरदौस जाकीर शिकलगार या 20 वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। तिचे मूळ गाव कोरेगाव होते, तर ती मुंबई येथे राहायला होती।